लीकडनं जी ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाली आहे, पंचांकडनं ग्रीन सिग्नल येतोय, मॅचला देखील होती सुरुवात. 7वे पहिला बॉल, पुढचा बॉल साईनाथ पष्टेनं अप्रतिम दर्जेदार काय झेल टिपलाय, वाह तारीफ केली पाहिजे, अप्रतिम अप्रतिम. धनंजय साने यांचे अगदी जवळचे त्यांचे मित्र आहेत. जयजी पाटील यांच्याकडनं ही 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जयजी पाटील चिंबीदापाडा यांच्याकडनं 500 रुपये जे साईनाथ पष्टे यांच्याकरता आलेत, त्यांचाही खूप खूप धन्यवाद. म्हणजे बक्षिसाची खैरात लागली आहे ती साईनाथ पष्टे यांच्यावर. म्हणजे काय दर्जेदार झेल घेतलाय, वाह तारीफ केली पाहिजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा, पुढचा बॉल बराच काळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, आणखीन एका विकेटचा पतंग, काय झेल टिपलाय. आता मात्र आदेश होता त्या क्षेत्रातनं, आणखीन एक बॅटरला परतावं लागेल. विकेट क्रमांक 2, बॅक टू डगआउट, परतावं लागेल. बॅटर परतीच्या प्रवासाला जातोय विजय बटाला. व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडनं मुसारने टीम करता शुभेच्छा आल्यात, त्यांचाही खूप खूप धन्यवाद या स्पर्धेकरता. आणि अन्वी 11 किंगस्टार मुसारने या टीम करता त्या शुभेच्छा आल्यात. धनेशजी साने यांनी मगाशी जे साईनाथ पष्टे यांना 500 रुपये जीपे केलेत, कारण की धनेशजी साने यांना बिलोशी टुर्नामेंट मधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार भेटलाय. म्हणजे क्षेत्ररक्षकाची काय जाण आहे ती त्यांना जाण आहे, म्हणून लगेच त्यांनी 500 त्यांना जीपे केलेत साईनाथ पष्टे यांना. तत्पूर्वी राजेशजी सातवी, गोलंदाजी मार्क वरनर राजेश नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. राहुलला आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट, विकेट हॅट्रिक होईल का. पुढचा बॉल डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये, निर्धाव स्वरूपाने चेंडू मात्र निघून जातोय. आज पूर्ण टीम ची बहरात आहे म्हणावं लागेल, कारण की खूप चांगला परफॉर्मन्स सातत्यानं राहिलाय. आवळे या ठिकाणी ज्या मॅच चालू आहे तिथे देखील क्वालिफाय झालाय तो अन्वी 11 किंगस्टार मुसारने. डबल माइंड झाला, बॅट घालू की नको घालू, म्हणजे जिथनं शेवटच्या मुवमेंट पर्यंत बॉलवर लक्ष होतं की हा बॉल खेळायचा की नाही खेळायचा, या दुविधा मनस्थितीतनं मात्र शेवटच्या क्षणी संदीपजी खराड या ठिकाणी उपस्थित झालेत. सांगेगावचं व्यक्तिमत्व, हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. पुढचाच बॉल च्यावरनं आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. 5 बॉल झालेत. राजेश सातवे यांनी पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट घेतल्यात, 3 डॉट टाकलेत. मिडन षटक आता हाताळतील की काय. पुढचा बॉल दर्जेदार षटक, डॉट बॉल न होती उद्घोषणा. जे मेडन षटक हाताळलंय राजेशजी सातवी यांनी, अभिनय पाटील बिलोशी आणि राहुल भोईर बिलोशी यांच्याकडनं 2000 रुपये जे राजेश सातवी यांना आलेत. एक स्मित हास्य केलं लगेच राजेश सातवी यांनी, कारण की त्यांच्यावर 2000चा कॅश प्राइज झालाय जे त्यांना जीपे केलं जाईल. अभिनय पाटील आणि राहुल भोईर यांच्याकडनं ते 2000 रुपये आलेत राजेश सातवी यांना, कारण की राजेश सातवी यांनी या स्पर्धेतलं शिवकृपा चषक मधलं पहिलं मेडन षटक हाताळलंय, त्याकरता ते पारितोषिक दिलंय, जीपे देखील केलंय. पुढचा बॉल फॉलर,
सज्ज झालाय या ओव्हर मधनं. नो बॉल पंचांनी दर्शवलं. पुढचाच बॉल हात तडाखा. चेंडू जातोय खूप दूरवर. षटकारा करता 6 धावां करता. थँक्यू. डीजेच्या माध्यमातून खूप सुमधुर संगीत ऐकवली जात आहेत. नक्की लग्न कार्य किंवा हळदी नक्की संपर्क साधा त्यांच्याशी. खूप चांगला डीजे आहे. मात्र पुढचाच बॉल हॅरिकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला खेळाडू थोडा उशिराने आला भावेश गोडविंदे. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची या बॉलवर एक्स्ट्रा धाव गेली नाहीये. या 1 धावसंख्या वधारती आहे. जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरना गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा जो काही प्रयत्न होता. बॅकअपला भावेश गोडविंदे आले पुन्हा एकदा. साईनाथ पष्टे यांना आपण पाहू शकतायत. खूप सारी मेहनत ही टीम करता घेतली जातीये. एक दर्दी क्रिकेट प्रेमी आहे. पुढचाच बॉल पुन्हा एकदा. बॅटनं त्या ठिकाणी फटका खेचलाय. 2 क्षेत्ररक्षक मात्र जज केलंय. क्षेत्ररक्षक फेकी करेल. फलंदाज बाद परतावा लागेल. रनआउट रूपानं आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. चित्त जर आपण पाहिलं तर अक्षय गोलंदाजी मार्क वरना आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला. बॅटिंग करण्याकरता सागरला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल सागरला देखील. पुढचाच बॉल फटका तर चांगला खेचलाय आणि दूर देखील गेलाय. षटकारा करता 6 धावां करता. नेक्स्ट मॅच टीम किरवली आणि टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. पुढचा बॉल आज राजेश सातवी यांच्या हातात बॉल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना बॉल त्यांना सापडत नाहीये. थोडेसे दुविधा मनस्थितीत आहेत. मेडन षटक त्यांनी टाकले. धावसंख्या स्कोर कार्ड वर झाली आहे टोटल 16 धावा. 8.0च्या सरासरीने 16 झाल्यात. हे लक्षात असू द्या. टीम मुसारणे. नेक्स्ट मॅच टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्ष टीम किरवली.
माझा आवाज दोन्ही टीम पर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही टीम लक्षात असू द्यात. बरोबर एक इनिंग झाली का कर्णधार टॉस बॉक्स मध्ये असला पाहिजे. विशाल दिनकर आलाय गोलंदाजी मार्क वरना. आरोग्य विभाग भिवंडी या ठिकाणी कार्यरत आहेत. ते विशाल दिनकर गोलंदाजी मार्क वरना सज्ज होईल समोर सागरच्या विपक्षात. मात्र फटका चांगला सजवलाय, मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. निंबवली टीमच्या जरी विकेट सुरुवातीला लवकर गेल्या असल्या ना तरी मात्र स्कोर त्यांनी बनवलाय. तत्पूर्वी सव्यात मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर रोहिदाजी पष्टे तेही इथं उपस्थित झालेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मात्र रोहिदाजी पष्टे यांच्याकडनं भोजनाची व्यवस्था जी केली आहे त्यांचे खूप धन्यवाद. ते म्हणतात ना की अन्नदान सर्वश्रेष्ठ दान. त्या अन्नदान खऱ्या अर्थानं आणि दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे चांगलं जेवण सातत्यानं देत असतात रोहिदाजी पष्टे यांचा खूप खूप धन्यवाद. तत्पूर्वी विशाल दिनकरच्या पहिल्या बॉलवरनं आणि दुसऱ्या बॉलवरनं 2 चौकार आले ना त्यानंतर थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करावे लागले. राजेश सातवीनं पहिलं मेडन षटक टाकल्यानंतर विशाल दिनकर आणि जो अक्षय त्यांच्यावरच्या या धावा आहेत सध्या. पुढचाच बॉल मात्र फटका सजवलाय, लॉक केलाय, टॉस बॉक्स जवळ पाठवलाय. 6 धावन करता सागरच्या बॅटबद्दल हाय अँड हँड्स अप षटकार. बॉल द्यायचा आहे त्या ठिकाणी विशाल दिनकर अक्षरशः हतबल झालाय हेच म्हणावं लागेल. गुरुनाथ मोकाशे आलेत, 40+ खेळाडू आहेत आणि मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य देखील. त्यांनाही मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. नेक्स्ट मॅच टीम किरवली आणि टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल दोन्ही टीम तयार राहायचंय नेक्स्ट मॅच करता. पुढचा बॉल आता मात्र डॉट बॉल. आता चांगला चेंडू हाताळलाय हेच म्हणावं लागेल. विशाल दिनकरनं कमबॅक केलाय. पहिल्या 3 बॉलचा विचार केला ना विशाल दिनकरनं 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र एक बॉल डॉट त्यानं देखील हाताळलाय. पुढचाच बॉल सागरच्या विपक्षात. फलंदाज परतावं लागेल सागरला. चित्न जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतायत 29, 29, 30 धावा या स्कोर कार्ड वर आहेत. विशाल दिनकर आपल्या गोलंदाजीतनं शेवटचा बॉल हाताळण्याकरता
फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 30 लागली आहे स्कोर कार्ड वर. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे. नवीन बॉलर गोलंदाजी मार्क वरनं आलाय भावेश घोडविंदे. भावेश घोडविंदेचा एक जुना इतिहास मी सांगेन. MDC जी कुडूस विभागातली लीग आहे जी गेल्या वर्षी संपन्न झाली त्या लीग मध्ये जवळजवळ 5 ते 6 गावांचा समावेश असणारी ती लीग आहे कुडूस विभागातली. आणि त्या लीग मधनं जवळजवळ त्यांनी 10-15 षटक त्यातनं त्यांना एकही कोणत्याच बॅटरला षटकार मारू दिला नव्हता. हा इतिहास आहे खऱ्या अर्थानं MDC लीग मधला जो भावेश घोडविंदेच्या नावावर आहे. तो भावेश घोडविंदे गोलंदाजी मार्क वरना पहिला बॉल घेऊन येतोय. मात्र तो पहिलाच नो बॉल टाकताना मात्र क्षेत्ररक्षक अक्षय तिथे पाठलाग करतो. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरी देखील कंप्लीट केली आहे. नो बॉल असेल, नो प्लस 1 टोटल 3 या धावा ज्या कंप्लीट केल्या जातील. या 3 धाव संख्या 33 टोटल या 3 आल्या कारण की यातून त्यांनी धावून घेतल्या व एक नोजी अशा 3 धावा टोटल असताना धावसंख्या 33 लागली. या स्कोर कार्डवर भावेश घोडविंदे डावखुरा हाताने गोलंदाजी करतो. तत्पूर्वी जर पाहिलं ओमसाई निंबावळी टीम आपण पाहतोय. टीम किरवली आणि टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार येऊन पोहोचा टॉस बॉक्स पर्यंत जिथं आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. टीम किरवली आणि टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. कालच्या दिवसातनं जर आपण पाहिलं स्पर्धा संपन्न झाली पिलोशी ग्राउंड वरची डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम. एक मोठी स्पर्धा ही संपन्न झाली आणि त्यातनं मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जो यतीश पाटील ठरला टीम पिंपळास. सध्या आपण पाहतोय शुक्रपा चषक पुढचा बॉल. सो काही फ्री हिटचा बॉल होता त्यावरनं मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. ही सिंगल कन्वर्ट होतीये. या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. या धावसंख्येवरती टीम ओमसाई निंबवली चे ओपनर बॅटर आले होते. थोडंसं निराश त्यांनी जरी केलं असलं तरी मात्र नंतरच्या येणाऱ्या बॅटर म्हणजे सागर म्हणा किंवा मग गौतम त्यांनी चांगली बॅटिंग करत मात्र सध्या 34 पर्यंत स्कोर नेऊन ठेवलाय. तत्पूर्वी पुढचाच बॉल पुन्हा एकदा भावेश घोडविंदे आपला ओव्हर बंद. नो डाऊट नियम क्रमांक 22 अवलोकन केलं जाते मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत बॉल वाईट करता. सो नियम या वाईट धावसंख्या 35 35 धावा शाळेची आठवण करून देणारा 35 चा हा आकडा. 35 मार्क पडले की खूप बरं वाटायचं. तत्पूर्वी भावेश घोडविंदे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज होतो या ओव्हर मधनं. कॅप होता एक्स्ट्रा कव्हर करणं. चेंडू सरळ जातोय सी मारेशा पार येतोय चौकार. त्याकरता सावली क्रिएशन करणे एक आकर्षक टी शर्ट आहे हे लक्षात असू द्यात. बाहेर खेळाडू सोडून जो प्रेक्षक वर्ग बाहेर षटकार आलेला बॉल जेल घेईल त्याकरता सावली क्रिएशन करणे एक आकर्षक टी शर्ट आहे. पुढचाच बॉल
मात्र पुढचा बॉल ज्याला पाठवलंय खूप दूरवर साईनाथ पष्टेच्या डोक्यावरनं येतोय षटकार. धावसंख्या 45 झाली आहे स्कोर कार्ड वर. 45 आकडा जेव्हा आठवेल तेव्हा रोहित शर्माची आठवण होते, जी स्कोर कार्ड वर लागली आहे. 45 धावा. मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय भावेश खोडविंदे आपल्या ओव्हर मधनं. पुढचा बॉल नो प्लस या टोटल 4 धावा. चौकार देखील गेलाय. चेक केलं जाईल या ठिकाणी. थर्ड अंपायर पंच आपण जर पाहिलं मंगेशजी बाईत सर. सो श्री छत्रपती शिवाजी महाराज पॅनल आहे पंचांचा, ज्यातनं प्रदीपजी भंडारी सर जे ऑफिशियल पंच, ज्याचे प्रदीपजी भंडारी सर जे अध्यक्ष आहेत. तर या ठिकाणी मुख्य मंचावर आपण पाहतोय विशालजी ढोणे जे उपस्थित झालेत, मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न झालेत. बॉल नो असेल, लक्षात असू द्यात, बॉल नो आहे. विशालजी ढोणे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जाईल. रोहिदासजी पष्टे यांना मी विनंती करतोय की विशालजी ढोणे यांचा तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दोन बिमर हाताळले, त्याकरता आता मात्र गोलंदाज चेंज करावा लागलाय. हा बॉल घ्या समोरून. सो आलाय. तीन चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. नितीन कोर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. नितीनजी कोर यांचा सन्मान महेश कावित यांना मी विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. धावसंख्या तब्बल झाली आहे स्कोर कार्ड वर 50 धावा. बॉल 3 टाकून झालेत. फ्री हिट कंटिन्यू असेल हे 3 बॉल टाकण्याकरता. मात्र या ठिकाणी मुख्य मंचावर मनसिंग यांचा देखील शुभ सन्मान करण्याची मी विनंती राज दळवे यांना करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अरुण पष्टे सिनियर खेळाडू आहेत टीमचे. डॉट बॉल. शेवटी अनुभव आहे
या गोलंदाजाच्या पाठीमागे खूप सारा अनुभव आहे. क्रिकेट मधले कित्येक उन्हाळे पावसाळे हे अरुण पष्टेंनी पाहिलेत, अगदी जवळून पाहिलेत हेच म्हणावं लागेल. अरुण पष्टे पुढचा बॉल आपल्या गोलंदाजी मार्कवर ना. या ठिकाणी मुख्य मंचावरनं गुरुनाथजी मोकाशी यांचा ही शुभ सन्मान मी करण्याची विनंती रोशन गावित यांना करतोय की रोशन गुरुनाथजी मोकाशी यांचा शुभ सन्मान करायचा आहे. राजेश सातवीने पहिले मेडन षटक टाकलं, त्यानंतरच्या 3 षटकावरच्या या धावा आहेत खऱ्या अर्थानं. पुढचा बॉल एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरी करता कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण होतील का? मात्र बॅकअपला नाहीये कोण. अक्षय थोडासा उशिरानं आला आणि तिथपर्यंत मात्र धावा या कंप्लीट झाल्यात. त्या टोटल मात्र चेक केलं जाईल. टीम किरवली आणि टीम किरवलीकडनं कॉल दिला जाईल. एसपी टॉस जिंकलाय सलामी स्पोर्ट्स निचोळेने. मान्यवरांना सर्वप्रथम तर टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतोय की मुख्य मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. सलामी स्पोर्ट्स निचोळे, ही स्पर्धा खेळताना काय वाटतंय तुला? ही स्पर्धा खेळताना ऍक्च्युली खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण आमची टीम थोडी आता इमर्जिंग टीम आहे. त्यांच्यासाठी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी असणं खूप चांगली गोष्ट आहे. सो चांगलं वाटतंय. ओके, नक्कीच. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मी जातोय कर्णधार किरवलीच्या टीम कडे. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आमचं बॅटिंगच असते. म्हणजे तुझ्या मनासारखं झालंय, तुला बॅटिंगच आली आहे. समोर सलामी स्पोर्ट्स निचोळे किती धावांपर्यंत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय? तरी पण 50-55 पर्यंत टार्गेट असेल आमचं. 55 पर्यंत टार्गेट ठेवले. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. जाऊयात मॅच मधनं जिथं आपण स्पर्धा पाहतोय. शिवकृपा चषक 2025 चा हा थरार. तिथनं 2 बॅटर मैदानात आलेत. एका बाजूने विशाल दिनकर आणि एका बाजूने राजेश सातवी. पहिल्या बॉलवर विशाल दिनकर सारखा बॅटर मात्र परतीच्या प्रवासाला जातोय. फलंदाज बाद. सुरुवात खऱ्या अर्थानं निंबवलीकरांच्या विपक्षात मुसारने टीम न केली ना. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट. ती सुरुवात त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या मैदानात सागर करतोय. विशाल दिनकर सारख्या बॅटरला मात्र परतवलं पहिल्या बॉलवर.
सो विकेटचं पतंग झालं. 55 धावांपर्यंत पोहोचायचंय आणि त्या 55 धावा करण्याकरता आता सध्या मैदानात बॅटिंग करण्याकरता नवीन बॅटर दाखल झालाय. राहुल पाटील यांना विनंती करतोय. कुणबी प्रीमियर लीग मध्ये एक संघ त्यांचा देखील होता कुणबी 11 दयेशजी ठाकरे, एक लेजंड क्रिकेटर आणि एक खूप जास्त अनुभव असलेला बॉलर गोलंदाज, त्यांना मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. सागरला आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरता आलाय. 55 पर्यंत पोहोचायचंय. चौकार आलाय दुसऱ्याच बॉलवर. त्यानंतर पुन्हा एकदा सागर तयार होतोय. पुढच्या सागर टू सागर. मोठा फटका खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली आहे. पाच ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. बॉल आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 3 धावा. नेक्स्ट मॅच मधनं टीम किरवली आणि त्याच्या विपक्षात टीम आपण पाहणार आहोत जी 2 हात करणार आहे ती टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे, सचिन पष्टे. सो इन ऍक्शन दिसेल आपल्याला नेक्स्ट मॅच मधनं. जिथनं जर आपण पाहिलं तर राजेश सातवीच्या विपक्षात. पुढचा बॉल राजेश सातवीच्या बॅट मधनं हात तडाखा, चेंडू जातोय षटकार. या स्पर्धेतलं पहिलं मिडन षटक कोणी टाकलं तर ते नाव आहे राजेश सातवी. षटकार येतोय. मात्र आता बॅटिंग देखील कमालीची करतोय राजेश सातवी. अनुभव संपन्न खेळाडू आहे. कित्येक वर्ष तोही मात्र आपल्या टीम करता सातत्यानं क्रिकेट खेळत आलाय. तो राजेश सातवीच्या बॅट मध्ये येतोय षटकार. या षटकाराच्या मध्ये त्यांना धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. सागरच्या विपक्षात मात्र राजेशनं हल्ला बॉल केला. या बॉलवरनं मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉल क्रमांक 5 घेऊन समोर राजेश सातवीच्या विपक्षात. पुढचा बॉल 6 ते 7 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. मात्र आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद राजेश सातवी. बॅक टू डगआउट. दोन अतिथी आहेत दयेशजी ठाकरे यांचा शुभ सन्मान मी करण्याची विनंती महेश गावित यांना विनंती करतोय की दयेशजी ठाकरे यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरनं करायचा आहे. तदनंतर एक शुभ सन्मान मुख्यमंचावरनं केला जाईल. राहुलजी पाटील किरवली गावचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून आपण कुणबी प्रीमियर लीग मध्ये संघ पाहिला कुणबी 11, त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान मी करण्याची विनंती धनेशजी साने यांना विनंती करतोय की धनेशजी साने, उमेश बरकट याच्याकडनं तो उमेश बरसट यांच्याकडनं तो शुभ सन्मान होतोय. धनेश साने अवेलेबल नाहीयेत मुख्य मंचावर, त्या कारणानं राहुलजी पाटील यांचा मुख्य मंचावरनं सन्मान होतोय. नवीन बॅटर मैदानात आलाय साईनाथ पष्टे. याच मैदानावर जो मी आता उल्लेख केला राहुलजी पाटील यांच्याच संघामधनं खेळताना साईनाथ पष्टे याच टीम मधनं होते कुणबी 11 या टीम मधनं. आणि जी व्हिडिओ जी साईनाथ पष्टे यांची षटकार मारल्याची व्हिडिओ 3 षटकार मारले होते त्या स्पर्धेत ना, आणि 1 मिलियन लोकांनी जवळजवळ ती व्हिडिओ बघितली साईनाथ पष्टे यांची. साईनाथ पष्टे सध्या मैदानात आहेत. बॅटिंग करण्याकरता टीमला विजयापर्यंत घेऊन जावं लागेल. धाव संख्या 11 लागली आहे स्कोर कार्डवर.
अन्वी 11 मुसारने जी साईनाथ पष्टे यांची कार आहे ती थोडीशी बाजूला गेली तर बरं होईल, कारण की इकडे रिफ्लेक्ट होते. आयोजकांकडून विनंती येते की ती कार थोडीशी बाजूला करायला सांगा. मात्र गोलंदाजी मार्क वर या सेकंड ओव्हर करता गोलंदाज सज्ज होत आहे. गौतमला आपण पाहतोय, ज्या गौतमनं बॅटिंग चांगली केली आहे ना, आता तो आलाय गोलंदाजी करण्याकरता. या दोन बॅटरवर खूप महत्वाची भूमिका असेल. जर विजयापर्यंत जायचंय ना, तर या दोन बॅटरला मैदानात राहणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल दोन क्षेत्ररक्षकांमधला गॅप शोधण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न साईनाथ पष्टे जीवाच्या आकांताने धावतायत. 2 धावा या केल्यात पूर्ण. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. दिवस रात्र क्रिकेट खेळतात. कालही आपण जर पाहिलं बिलोशी या ठिकाणी साईनाथ पष्टे क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. कुठेही मॅच असू देत सातत्याने खेळण्याकरता जात असतात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावसंख्या 13 झाली आहे. 55 पर्यंत जायचंय. चेंडू क्रमांक 2 गौतम आपल्या गोलंदाजीतनं. फुल टॉस होता, त्याचा तितकासा फायदा घेता आला नाही. सिंगल धाव कंप्लीट केली आहे. जशी प्लंबल झाली लगेच दुसरीचा प्रयत्न मात्र थांबवलंय. अति घाई नको. ते म्हणतात ना की अति घाई तुम्हाला संकटात नाही. आणि एक धाव जी कंप्लीट होती आहे. या सिंगल न धाव संख्या 14 जी स्कोर कार्ड वर झाली आहे. 14 आता जे डे चालू झाले त्यातला 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस. तत्पूर्वी साईनाथ पष्टे त्याच्या विपक्षात पुढचा बॉल गौतम आपल्या गोलंदाजीतनं घेऊन येईल. चेंडू क्रमांक 3 पंचांना पार करतोय. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचं होतं. शांत ठेवलंय साईनाथ पष्टे याला. डॉट बॉलची होती उद्घोषणा. 55 पर्यंत जायचंय. राजेश सातवीने मेडन षटक टाकलं होतं. त्यानंतरच्या त्या 3 षटकातल्या या धावा 55 पर्यंत गेल्या. मोठं टार्गेट आहे समोर. मात्र टीम मुसारने या धावा करेल का? पुढचाच बॉल. एक धाव कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समीर ज्याने चेंडूची फेकी केली. धाव कंप्लीट होती आहे. सिंगलच्या मदतीने धाव संख्या 15 लागली आहे स्कोर कार्ड वर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 55 पर्यंत जायचं आहे. पहिलं पॉवर प्ले ते षटक आहे, त्यातनं फक्त 11 धावा आल्या. त्यानंतर मात्र थोडासा जो काही गौतम आला त्यानं प्रेशर क्रिएट केलं. ते टीम मुसारने या टीमवर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी चेंजेस करताना विजय बटाला यांना आपण पाहतो यशांच्या पाठीमागे पूर्ण टीमला कंट्रोल करतायत. पुढचा बॉल गौतम. शॉर्ट बॉल होता, ज्यावरनं एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल दुसरी करता कॉल दिलाय साईनाथ पष्टेनं. 2 धावा देखील या केल्यात कंप्लीट. या 2 धावसंख्या जाऊन पोहोचतीये. टोटल 17 सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि टीम किरवली नेक्स्ट मॅच करता तयार राहायचंय. पुढचा बॉल षटक संपते. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 17 धावा. येणारे 12 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. इथनं मॅचला फिरवलं जाईल का? इथनं मॅचला विजयापर्यंत घेऊन जाईल का? आज मात्र प्रदीप पण उपस्थितीत दिसतोय. महत्वाचा एक बॉलर टीम निंबवलीकडनं वेगवान मारा जो प्रदीप कडनं सातत्यानं होत असतो तो प्रदीप आज उपस्थितीत आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर या 3ऱ्या षटका करता गोलंदाजी करणारा गोलंदाज सज्ज होईल या ओव्हर मधनं. जर आपण पाहिलं तर ओमकार ज्याची वर्णी लागली आहे. SR के नारे टीम देखील हळूहळू येऊन पोहोचती या मैदानावर. सैराज खतीब यांचा संघ इन ऍक्शन दिसेल आपल्याला.
तत्पूर्वी सध्या साईनाथ पष्टे आहेत मैदानात येणारे 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या 38 धावा करण्याकरता मोठे फटके यायला हवे. जी गाडी घाटात लागली ती एक्सप्रेस वेला आणावी लागेल. साईनाथ पष्टे सेफ झोन मध्ये सेफ क्रीज पर्यंत पोहोचतील. एक धाव कंप्लीट होतीये. पाईज स्वरूपानं ची धाववाली थोडस कन्फ्युजन झालं. तत्पूर्वी जी एक धाववाली आहे या एक न धावसंख्या 18 स्कोर कार्ड वर आहे. पुढचाच बॉल. पंचांचे हात समांतर रेषेत. बॉल वाईट. प्रदीपजी भंडारी सर बघतोय आपण. वाईट बॉल दिलाय. या वाईट न धावसंख्या 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या काही दिवसामध्येच. पुढचाच बॉल. मात्र बराच काळ चेंडू हवेत आहे. जज केलं जातंय झेल सुटलाय आणि मग झेल सुटल्यानंतर धाव कंप्लीट असेल फक्त एकच. दुसरीला नाकारलाय साईनाथ पष्टेनं. या एक न धावसंख्या 20 झाली आहे. येणारे 10 बॉल आणि आता 35 धावांची गरज आहे. मॅच रंगतदार आहे. मॅच एक षटकार एक चौकार आला ना तर मॅच बनतीये. साईनाथ पष्टे याच्या विपक्षात पुढचा बॉल. नऊ चेंडू आणि 35 धावा. मॅच थोडीशी हार्ड बनली आहे. जिथनं जी एखादी धाव कदाचित भेटली असती ते न घेणं पसंत केलंय साईनाथ पष्टेनं. पुढचाच बॉल त्याच्या विपक्षात. मात्र आता साईनाथ पष्टेचा हात तडाखा. का एक धाव घेतली नाहीये त्याचं दिलंय प्रतिउत्तर. येतोय षटकार 6. बॉल आणि 29 धावा. इथनं एक षटकार एक चौकार अजून जर लागला ना तर मॅच ऑन होती. तत्पूर्वी पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज थोडासा दबावात येईल का. तत्पूर्वी साईनाथ पष्टे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक आहे सागर त्या ठिकाणी. एकच धाव कंप्लीट केली आहे. 28 धावेची गरज आहे अजूनही. 28 ही धावसंख्या. 28 वर्ष वाट पाहावी लागली होती. 1983 नंतर 2 एप्रिल 2011 तब्बल 28 वर्षानंतर जिंकलेला तो वर्ल्ड कप. पुढचाच बॉल पुन्हा एकदा. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता साईनाथ पष्टे स्वतःकडे स्ट्राईक ठेवील का तर दुसरी धाव घेण्याचा जो काही प्रयत्न आहे तो देखील पूर्ण झालाय. येणारे 6 बॉल आणि आता 26 धावांची गरज आहे. सहा बॉल 26 ची मॅच बनली आहे. विचार करायला लागलाय निंबवलीकरांना देखील. कारण की साईनाथ पष्टे आहे समोर. क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. 6 बॉल 26 धावा थांबवण्याकरता प्रदीप आज अनुपस्थितीत आहे. एका बॉलरची कमी त्यांना भासेल का. तत्पूर्वी मात्र गोलंदाजी मार्क वरना गोलंदाज सज्ज होतोय. समीरला आपण पाहतोय या शेवटच्या षटका करता. तर विचार केला तर मला वाटतंय माझ्या माहितीनुसार की खूप कमी स्पर्धा या वर्षीच्या सीझन मधनं मी समीरला पाहिलंय खेळताना. आज मात्र शिवकृपा चषक मोठी स्पर्धा आहे. मात्र टीम समवेत जोडला गेलाय आणि आलाय आपल्या या ओव्हर मधनं गोलंदाजी करण्याकरता. 26 धावा थांबवण्याकरता जो काही विश्वास त्याच्यावर दाखवलाय ना पूर्ण विश्वासानं त्याच्यावर चेंडू सुपूर्द केलाय आणि त्या 26 धावा थांबवण्याकरता इतना सज्ज होईल साईनाथ पष्टेला आपण पाहतोय समोर. ऑन अ बॅटिंग मार्क वर 6 बॉल 26 चं हे समीकरण. मात्र पहिल्या 2 बॉलवर मॅच बनेल जर षटकार आले तर काय होईल. त्यातनं पहिला बॉल हाताळताना
पहिल्या बॉलवरचा आक्रमण करताना साईनाथ पष्टे न दाखवून दिलाय षटकार जो आलाय साईनाथ पष्टेच्या बॅटमधनं. येणारे 5 बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. 5 बॉल 20 ची मॅच आहे. या एका षटकारानं नक्की प्रेशर क्रिएट झालाय तो टीम निंबवलीकरांवर. कारण की ज्या पद्धतीनं चौथं षटक कोणाला द्यायचं याकरता जी काही टीम मिटिंग झाली ना त्यातनं थोडासा असं वाटत होतं की प्रेशर क्रिएट झालाय. साईनाथ पष्टे आहे समोर बॅटिंग करण्याकरता. समीर इथनं कमबॅक करेल का? चांगला बॉल हाताळावा लागेल. इथनं मॅचला विजयापर्यंत न्यायचंय तर मग कमबॅक करावा लागेल. साईनाथ पष्टे जर मॅच आपल्या बाजूने घ्यायची तर षटकार खेचावे लागतील तुम्हाला. मात्र साईनाथ पष्टेच्या विपक्षात पुढचा बॉल पुन्हा एकदा समीर टू साईनाथ पष्टे. मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार. साईनाथ पष्टेच्या बॅटमधनं येतोय चौकार. 4 मैदानावर इतिहास रचलाय साईनाथ पष्टे यांनी. जेव्हा षटकार हॅट्रिक खेचली होती कुणबी प्रीमियर लीग मधनं ती व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाली होती 1 लाख लोकांनी जवळजवळ पाहिली होती ती व्हिडिओ. आजची ही व्हिडिओ व्हायरल होऊ शकते जर इथनं धावा या बनवल्या तर. साईनाथ पष्टे आहे समोर बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या 39 झाली आहे. 55 करायचे आहेत. येणारे 4 बॉल 4 मध्ये करायचे आहेत. 16 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे हे लक्षात असू द्या. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद परतावर लागेल. महत्वाचा बॅटर साईनाथ पष्टे. बॅक टू डगआउट. भावेश खोडविंदे नवीन बॅटर मैदानात आलाय. क्षमता आहे. येणारे 3 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार. मल्टी हिटर आहे भावेश खोडविंदे. मात्र या 3 बॉल 16 धावा या इथनं होतील का? 2 षटकार 1 चौकार ची गरज आहे. त्यातनं समीर. पुढचा बॉल एक धाव कंप्लीट केली आहे. येणारे 2 बॉल जिथनं 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनली आहे. या ठिकाणी विकासजी पाटील उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. मुख्य मंचावर त्यांना देखील येण्याची विनंती करतोय. आयोजक आहेत खऱ्या अर्थानं. 2 बॉल 15. इथनं जर नो वाईट पडला नाही तर मात्र मॅचची फक्त आणि फक्त जी औपचारिकता शिल्लक राहिली आहे. दोन बॉल 15 धावांची गरज असताना पुढचा बॉल मात्र चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार. चौकार. चव्वेचाळीस धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. शेवटचा बॉल. मात्र पुढचा बॉल ज्यावर ना फलंदाज बाद. चला टीम जोळे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम किरवली 2 बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. टीम किरवली आणि टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि माझे साथी समालोचक या पुढील दावत वर्णन तुमच्यापर्यंत घेऊन येतील. ओव्हर टू स्वप्नील.
निंबवलीकरांचा. ओमसाई निंबवली. गौतम मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता लगेच यायचंय. गौतम